पवाराची बाग आहे का नाही 12 साली लावली. होय 2012ला सुरुवात केली आपल्या इथं आपल्या कडेगाव तालुक्यात. कडेगावात तालुक्यात त्याची पहिली बाग. तुमच्या टीम मध्ये किती किती लोक आहेत? कोण कोण नाव सांगा नाव. म्हणजे तुम्ही आपली नाव सांग. हाय तुमची तुमची तरी 12-13 जण. हा 12-13 माणसं आवाज आहे ना. आता जवळजवळ त्याच्यावरच आहे. ड्रॅगन वर ड्रॅगनवर होय ड्रॅगनवरच. होय. म्हणजे संदीप जाधव तुम्ही एक. 2 नंबर कोण आहे? संजय जाधव. संजय जाधव. 3 नंबरला अंकुश जाधव. अंकुश जाधव. 4 नंबर महेश सुतार. महेश सुतार. 5 नंबर आनंदा खुळे. हा हा 6 नंबर हनुमान जाधव. 7 नंबर रमेश गिड्डे. रमेश गिड्डे. हा 8 नंबर 8 नंबर राजेंद्र कोळी. राजेंद्र कोळी. 9 नंबर पंकज जाधव. पंकज जाधव. हा 10 नंबर विराज थोरात. विराज थोरात एक. हा, हा. म्हणजे आता प्रत्येकाने अशी कामं वाटून घेतलेली असते ती का कसं असते का? त्या बाबा कोण आता हे समजा डांब रावताय. डांब रावताना बाबा ती माप टाकायचं किंवा हे करायचं. बाकी त्याला ओळंबा लावायचा. हा ही आता ही कामं करताना कसं कोण कोण करतं का विभागून घेतली? नाही तसं काही नाही पण ते म्हणजे त्याच्यात कोणी कोणाचं हे असेल ना बाबा की त्या व्यक्तीलाच चांगलं जमतंय बाबा. ओळंबा करणार कोण? हा. अंकुश नाना ओळंबा करणार. हमजी नाना माग असं पुचणार पार. परत ते जमलं की हे करणार संदीप जाधव. संदीप जाधव ओळंबा करणार. डाम रावणार. ते म्हणजे आम्ही डाम टाकणार हे करणार. होय तिघ जण डांब रावणार. पंकज जाधव येत आहे. हा म्हणजे जे जे त्याला आपलं त्याला येतंय व्यवस्थित अगदी त्यांनी जमते त्यात हातखंडाच त्याचा आहे का नाही. आता ते मला जमत नाही. मी त्यांना लागत नाही. दुसरं काम करायचं. काम चालू. हा आणि आखणीचं काम सगळ्यात कोणतं? सगळ्यांनी पक्की टाकणार आम्ही. परत ते पीक धरायचा हे बाकीच काम असते. होय ना. पावडर टाकायची. हा 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 शेला रान आपण हलकं कसलं बी चालतंय. याला कसले रान चालते केला तरी बी चालतंय. जेवढं निचरा असेल तुम्हाला चांगलं. होय रोप मोठी पाहिजे ती अशी बघा तुमची रोपासाठी. हा बारकी रोप राहिली की नाही की तुमची 3-4 वर्ष त्यात जाते वाया. वाया जाते. ही मोठी रोप घेतली की तुम्हाला 7 महिन्यात फळ चालू आहे. चालूच तुम्ही जेवढा खर्च घातला मेंटेनन्स तेवढ्यात निघते ना. हो म्हणजे पहिले म्हणजे ड्रॅगन लावतानाच जी प्रोसेस म्हणजे जी आपण एक हुशारी दाखवली पाहिजे की बाबा रोप जरा मोठी पैशाचा विचार लई करता. 50 रुपयाला रोप म्हणून तुम्ही बारका रोप घ्यायला जाणार. बारका रोप घेतली की वर मांडवा जायला तुम्हाला 3 वर्ष लागतील. हा तेव्हा खर्च 1 वर्ष 2 वर्ष तर लागतील. मग त्याचा खर्च वाढतोय. औषध वाढतं. हे कसं मोठी रोप घेतली की मग चक्रातनं बाहेर लगेच पडते ती आणि तुम्हाला फळ लगेच फुट चालू झाली फळच चालू आहे वय. बरोबर 9 महिन्यात होतोय. तुम्हाला मेंटेनन्स जो काय आहे का नाही किंवा ते पहिल्या वर्षी तुमचा आपला मिनिमम खर्च घातलेला तरी निघतोय. लॉस होत नाही. लॉस नाही होत. ही बारकी रोपण 9 इंची लावली का नाही तुम्हाला 2 वर्ष तर त्यात घालायला लागते. म्हणजे मेहनत करा डबल खर्च आहे. म्हणजे काही जण 1 किंवा 1.5 फुटाची रोप देतात त्याचा काय उपयोग नाही. त्याचा उपयोग नाही म्हणजे उपयोग आहे की पण 2 वर्ष त्याच्याशिवाय तुम्ही मेहनत केलीच पाहिजे. औषध मारलं पाहिजे. की तुमचं एक आता मोठं रोपान त्याला ज्यादा पैसे घेते पण तुम्हाला ह्याचं फळ लवकर मिळणार आहे ना. तुमचं कष्ट वाचणार तर तुम्हाला याला 2 वर्ष थांबायचं आहे का? चक्रात नाही बाहेर लगेच पण नाही चक्रात बाहेर येणार रोप पाहिजे. बरोबर मुळे धरलं की चालूच. मुळी धरली की चालू रिंग मधनं बाहेर पडणार. बरोबर ज्या वेळेला तुम्हाला थंडीच्या दिवसात पावसाळ्यात हे शक्यतो जास्त लावायचं असतं.
हा हा उन्हाळ्याचं कसं आहे, हवामान याला ते चालत नाही उन्हाळ्यात. लावणं. टेम्परेचर मध्ये हे नासून जाते. होय. जास्त टेम्परेचर झालं की नासून जाणार. हम्म. पावसाळ्यात कसं ही कडक बनते थंडीच्या दिवसात पान. हा बरोबर. त्यामुळे ती व्यवस्थित पाणी येते आणि त्याला बुरशी किंवा हे काही विषय आम्हाला कसं नाही आहे एवढा. की काम वैयक्तिक म्हणजे कसं अजित भाव आहे का नाही. हा अजित भाऊ सगळी काम ही अजित भाऊची. हा त्यांच्याकडे आम्ही काम करणार ते आम्हाला सांगणार त्याचं काम करा त्याचं करा. हम्म. बरोबर. तसं कोणी येत नसतो मास्तर एक असल्यामुळे आम्हाला काम येतं. करायला येते ते बरोबर. कोणतरी वर हे पाहिजे. त्यांच्याकडे माणसं येणार त्या माणसाची ती सांगते बाबा माझ्याकडे माणसं आहे ती माझी गॅंग आहे एवढ्या वर्ष लावते ती माणसं. विचारते ती माणसं तुमच्याकडे बघून कसं तुम्ही लावायचं म्हटलं की हा मग माणसं कुठली मग ती सांगते आमची माणसं आहे ती असं तसं. माणसं लावायला तुम्ही बागा लावायला गेला म्हणून तुम्ही विचारपूस केली बरं आता हे तुम्ही काय म्हणणार अहो ही माणसं आहे का तुमच्याकडे काम लावणारी. हा बरोबर. कुठलेही शेतकरी विचारणार की पहिले यंत्रणा आहे का राबायला तुमच्याकडे. ते सांगते बाबा काटायची बाळा त्याला. सगळं रोप लावते आहे का नाही बरं? लावायची आधीच. ज्यांच्याकडे काही म्हणजे सोय नसते समजा म्हणजे माणसं नसते त्यांची आपली रोप लावणारी किंवा काही जण मग जर असली त्यांची लावलेली पहिली कोण समजा आम्ही आता इथे लावलेली बाग आहे जर इथं समजा आता आम्ही आलो नसलो जर बायकांनी लावलेली असली तर ती मग लावून घेतली दुसऱ्याकडे. आम्हाला टाइम जर नसली यात मग आम्ही सांगतो आपलं बाबा आम्हाला काही यायला जुळ आहे आता कुठेतरी डांबाव हे कामाला अडकलेलं असलं म्हणजे यायला जुळत नाही ना. होय. ज्या टाइम आपलं लावून घेतलेलं बरं असते एवढं. आता ही जे आपण पान करतो आपण ही काढून ठेवलेली असते ती पानं मग ही किती दिवस ठेवली तर चालते का किती दिवस चालते तसं ठेवली. काय नाही किती दिवस राहू द्या त्याला ते म्हणजे एकदा हे उभा केलं ना ही पान असाय सिस्टीम असं जर पडलं हे जरा मुळे जर मोजली अशी कुठं तरी ह्याला हे उगावते चालूच होते. चालूच झालं की बंद पडत नाही तुमचं. मरण म्हणजे नाही सहजासहजी मरत नाही. कमी पाण्यावर चालणार पीक जमिनी पीक होई. पाणी कमी आपल्या इकडे तोच प्रॉब्लेम आहे. करवंद कधी पिकते ती आता. जांभळं कधी पिकते ती आता. मग आता ही कधी येते फळ आता चालूच. आता इथनं सुरूच नोव्हेंबर महिन्यापर्यंत चालूच. दुसरी पिकं कशी दिवाळी ही असते आता दिवाळी काय लागत नाही. काय नाही लागत. पावसाळ्याला पिकी उन्हाळी पावसाळा. काय काय जण म्हणतात की ती 2 सीझन घेते हे जे 2 सीझन घेते काय काय जण म्हणजे आता नाही ही सीझन 2 होती म्हणजे ह्याचं कसं होतंय आता पहिल्यांदा बहार आला की येऊन जातो परत ते थोडं थोडं येत राहतं परत एक मोठा बहार येतो किंवा घेऊन असा आहे डबल सीझन गावतो. बरोबर. हे दिवाळीपर्यंत चालूच राहतंय. होय ना. 2 महिन्यापासून बरं का जुलै दिवाळी नोव्हेंबर पर्यंत चालू. होय. त्याला खंड नाही. खंड नाही. येईल तसं काढायचं. होय. ती काय सगळी एकदम येत नाही. जसं येईल तसंच फळ बारीक मोठं करा समजा आपल्याला कुठं पाठवायचंय त्याला ती काढायला औषध मारायचं चाळायचं हे असं चालूच आहे. झालंय संदीप तुमचा पटल कसं असतंय 500 ग्रामचं 300 ग्रामचं 300 ग्रामचं फळ आपण काय करणार ते समजा 300 ग्राम पासून पुढं काढायची एकात घालायची 300 ग्राम पासून खाली समजा एकात घालायचं. त्याला ते व्यापारी सॉर्टिंग करते त्यांचं ती त्यांची माणसं व्यापारी सॉर्टिंग करते म्हणजे आपण कोणाकडे पाठवतोय त्याच्यावर. बरोबर. काय व्यापाऱ्याने कॅरेट मध्ये जाते काय व्यापाऱ्याने बॉक्स मध्ये बी जाते असं आहे त्याच्यावरती होते. बरोबर. बॉक्स मध्ये खर्च असते पण दर लागतो असं बी आहे ना ते काहीतरी. म्हणजे व्यवस्थित पॅकिंग करून दिले तर म्हणजे ते चालते म्हणजे त्याला दर पण मिळतोय. कसं आहे म्हणजे जेवढा तुमचं म्हणजे मालाला कुठलाही माल असू द्या त्याला ते मी जेवढं शेव करायला तेवढं ते म्हणजे येते दर आहे हो त्याला असं आहे. बरोबर.
हम्म. क्वालिटीवरच राहतं. हा हा आता आपण कॅरेट मधनं नेलं की माणूस म्हणणार कॅरेट मधनं आलं. जरा बॉक्स मध्ये नेलं की माणूस काय म्हणणार, अरे बॉक्स मधले चांगलं आहे, हा कॅरेट मधले जरा हे आहे. बरोबर म्हणजे असं आहे. हा. म्हणजे आपलं मार्केटिंग करण्यावर असतं. हा मार्केटिंग करणे. आणि आपल्याला काय आपण आता ही जी व्यापारी आहे की नाही ती खरं पैसे कमी होते होय. त्यात. व्यापारी लोक हम्म. तुमच्याकडे 50 रुपये नेला तर त्याचे 100 रुपये करणार, करणार डबल करते डबल करणार असं. बिना व्यापार देऊ नाही व्यापार तुम्ही घेऊन जायचा त्याचे आमचा माल घ्या मला घ्या मागं माग लागायचं. लागायचं असं आहे. आणि तिथे ते फायदा हा. ते पहिल्यापासूनच आहे. होय. हम्म. सही हे शक्यतो लागतात नाही हम्म. माल निघतो आणि उसापेक्षा कधी बी पैसे जास्त होय. उसापेक्षा परवडतं. चांगलं परवड. हम्म. टाकतोय एवढं तर का कमी आठवती जरा. म्हणजे जेवण झालं की म्हणजे लावायला सुरुवात नाही का? अरे बापरे. काही